खडकवासला धरणाच्या अगदी समोर असलेला हा पूल आहे आणि याच पुलावरून आज सकाळी एका ज्येष्ठ नागरिकाने पुलावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना आहे ती घडलेली आहे। सध्या या ठिकाणी अग्निशामक दल हे सुद्धा शोध कार्यासाठी पोहोचलेलं आहे। आपण पाहिलं की 74 वर्षाची ही व्यक्ती होती आणि या व्यक्तीने सकाळी या पुलावरून उडी मारल्याची माहिती आहे। सध्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे, त्यामुळे पाण्याचा प्रवाह आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे पांडुरंग खैरे ज्यांचं वय 74 होतं त्यांनी या ठिकाणावरून उडी मारलेली आहे। नेमका आता त्यांनी उडी का मारलेली आहे याचा तपास सध्या केला जातोय। अग्निशामक दल आणि उत्तम नगर पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत, पण पाण्याचा प्रवाह आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे पांडुरंग खैरे हे नेमके आता कुठे वाहत गेलेले आहेत याचा तपास आहे, तो शोध कार्य आहे ते अग्निशामक दलाकडून या ठिकाणी केले जात आहे। अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि त्याचबरोबर हे पांडुरंग खैरे जे गृहस्थ आहेत त्यांचे नातेवाईक सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज सकाळच्या वेळी ही घटना घडली असं सांगितलं जात आहे। जे कचरा साफ करणारे व्यक्ती होते त्या व्यक्तींनी यांना या पुलावरून उडी मारताना बघितलं असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर ही बाब समोर आलेली आहे। सध्या त्यांचा शोध आहे तो सुद्धा घेतला जातोय, पण या ठिकाणी आपण पाहतोय की मोठा पाण्याचा विसर्ग सध्या खडकवासला धरणातून सुरू आहे, त्यामुळे तपासाला सुद्धा अडथळे येत आहेत। आपण या बाजूला पाहतोय की हाच तो पूल आहे आणि याच पुलावरून पांडुरंग खैरे यांनी उडी मारलेली आहे आणि सध्या अग्निशामक दलाकडून त्यांचा तपास आहे तो सुद्धा केला जात आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, खडकवासला, पुणे।